आता ओंकार केळुसकर ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। ओंकार केळुसकर ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि आज मी नवीन ब्लॉग करत आहे। गणपतीवर असलेली पीओपीची बंदी, सणावर असलेली ही पीओपीची बंदी समाप्त झाली आहे आणि आज मी कारखान्याचा व्हिडिओ करत आहे। याच्या अगोदर मी परेल वर्कशॉप आणि गणगणपतीचा व्हिडिओ केला होता आणि आता मी ठाण्याला घंटाळीमध्ये आहे। घंटाळीमध्ये असलेला कारखाना गणपतीचा जो मी सतत तिथे जाताना पाहत होतो, तर आज वेळ आली आहे तर सुरुवात करता माझी पहिली व्हिडिओ ही कारखान्यातली। तिथे गणपतीचं काम सुरू झालेलं आहे पीओपीची बंदी उठल्यानंतर। आज मी तिकडेच घंटाळीला आहे। घंटाळीमध्ये असलेल्या मूर्त्यांचं, छोट्या मूर्त्यांचं काम कशा पद्धतीत चालू आहे आणि कशा मूर्त्या आहेत त्या मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे। घंटाळीला, ठाण्याला घंटाळी रोड पासून हे जवळपास ठाण्याच्या 15 मिनिटावरती आहे घंटाळी रोड। घंटाळी रोडला हे कारखाना आहे गणपतीचा, तिकडेच मी आलेलो आहे। तर आपण आता कारखान्यात जाऊया। या चॅनलमध्ये जो कोणी नवीन आला असेल ना त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन व्हिडिओ ओंकार केळुसकर ब्लॉग आपल्यासाठी घेऊन येत असतात आणि ही व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आपण आता पुढे व्हिडिओला कंटिन्यू राहूया। ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर आपण आता कारखान्यात जाऊया। तर हा बोईंजकर कारखाना आहे ठाण्याला, 3 पेट्रोल पंपच्या मागे आणि इथे जे घंटाळी रोड आहे त्या घंटाळी रोडलाच लागून हा कारखाना आहे बघा। आणि आता आपण कारखान्यात जाऊया। आताशी हे काम सुरू झालंय, काय काय मूर्त्यांना कलर मारायला सुरुवात केलेली इकडे, तिथे आपण जाणार आहोत। ठाण्यातला फेमस आणि मोठा कारखाना आहे। अगदी कोरीव काम इथे आपल्याला पाहायला मिळतं। इथे सुद्धा आता इथे पण मूर्त्या बघा। प्रत्येक आरती संग्रहाची मूर्ती असते ना, तशा टाईपची मूर्ती आहे बघा। तशा टाईपच्या पण मूर्त्या इथे बनवल्या जातात। दीड एक फुटापर्यंत तिकडे मूर्त्या आहेत। 1.5 फुटाची मूर्ती इथे, 1 फुटाची मूर्ती आहे, छोट्या मूर्त्या पण आहेत तिथे बघा। सिंहासनावर बसल्या सगळ्या मूर्त्या आहेत। तिथे पण तुम्ही पाहिलात तर एक प्रकारच्या मूर्त्या इथे बनवल्या गेल्या आहेत सेम फेसिंग वरती। इथे कलरिंगचं काम सुरू झालेलं आहे बघा। अर्थातच इथे बुकिंग चालू झालेली असणार। त्या ठाण्यामध्ये तुम्ही असाल तर इथे बुकिंग करू शकता। खूप मोठा कारखाना आहे, हे आपण आता बाहेरच एक्सप्लोर केलंय बघा। त्याच्या आत गेल्यानंतर सुद्धा गणपतीचे मूर्ती आहेत बघा। तर कारखान्यात एंटर झालंय आणि हे गणपतीला कलर करण्याचं काम सुरू झालंय। गणेश उत्सवाची तर ही पीओपी बंदी उठल्यानंतर जोरात चालू आहे हे बघा। इथे पण काम चालू आहे, फिनिशिंगचं पण काम चालू आहे। नवीन मूर्त्या घडवण्याचं काम सुद्धा इथे चालू आहे। गणेश उत्सव हा तोंडावर असल्या कारणाने ही मूर्त्यांचे काम इथे पटापट चालू आहे। तर पर्यावरण पूरक असलेल्या शाडूच्या मातीच्या मूर्त्या सुद्धा इकडे आहेत आणि अतिशय सुंदर फिनिशिंग गणपतीला दिली गेली इकडे। आणि ह्या कारखान्यातलं काम अगदी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जोरात चालू आहे। तर इथे पण बघा गणपती अगदी शाईन होणारे गणपती आहेत। अगदी मस्त फिनिशिंग गणपतीला इथे मूर्त्यांना, ते कलर फिनिशिंग टच दिलेल्या मूर्त्या आहेत। सेम आतमध्ये इथे पर्यावरण पूरक असलेली मूर्ती शाडूच्या मातीची।
बघा हे प्रचंड मूर्त्या आतमध्ये, खूपच प्रचंड म्हणलं खूपच मूर्त्या आहेत. एक प्रकारच्या मूर्त्या जास्त प्रमाणावरती आहेत. हा खूप मोठा कारखाना आहे, एक्सप्लोर करायला पण मोठा कारखाना आहे. इथे पण बघा गणपतीची मूर्ती कमळावरती आरूढ असलेली मूर्ती आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण शाडूच्या मूर्त्या आहेत. पण आतमध्ये खूप मूर्त्या पाहिल्या. आता ह्या साईडला अजून एक कारखाना आहे, तो त्याच कारखान्याला अटॅच कारखाना आहे, त्याच कारखान्याचा. तर आपण तिकडे जाणार आहोत. इथे एक्सप्लोर केल्यानंतर तर आतमध्ये या सगळ्या मूर्त्या रेडी झालेल्या आहेत. शाडूच्या मूर्त्या या सगळ्या, अप्रतिम कलर रंग केलेले आहेत. इथे पण तुम्ही बघशा तर काम सुरू झालेलं आहे इथे सुद्धा कलरिंगचं. ह्या गणपतीला पण मस्त टोन आहे गणपतीचा. एकदम सुबक मूर्त्या आहेत. कलर कॉम्बिनेशन खूप भारी आहे. इकडे बॉडी टाईप कलर आहे गणपतीला. तो इथे पण बघा थोडी गणपतीची मूर्ती आहे. अगदी मस्त फिनिशिंग आहे तिकडे. तर तुम्ही सुद्धा इथे गणपती बुक करत असाल ठाण्याला घंटाईला नक्कीच या. तर इथे सुद्धा सेम मूर्त्यांवरती काम चालू आहे. कलरिंगचं काम इथे खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. गणेशोत्सव तोंडावर असताना कामं पटापट चालू आहेत बघा. मोठा कारखाना आहे. तुम्ही जर इकडे गणपती येऊन बुक करत असाल तर कलर कॉम्बिनेशन इथे भारी कलर कॉम्बिनेशन आहे. इथे फ्लोरोसेंट कलर आहे बघा. फ्लोरोसेंट टच इथे गणपतीला देण्यात आले. हे अशा पद्धतीचे काम चालू आहे. ते पूर्ण शाडूच्या मातीच आहेत, पीओपीच आहेत. शाडूचे तिकडे आहेत ना हे? हां हे हां हे पीओपीचं काम चालू आहे. तिचा पीओपीच्या मूर्ती आहे. त्या साईडला होत्या शाडूच्या मातीच्या आहेत. तर ते पीओपीच्या आणि शाडूच्या मातीच्या मूर्त्या दोन्ही बनतात. हे बघा त्याच कारखान्याला अटॅच हा कारखाना आहे. तर इथे पण टच चालू आहे गणपतीला. हा असा एवढा मोठा कारखाना आहे. इथे पेटेवाले गणपती पण आहे. तर इथे सुद्धा काम झालंय बघा. त्याच्याकडे पीओपीच्या मूर्त्या आहेत. तर इथे पीओपीवरच काम चालू आहे. पीओपी आणि तिकडे शाडूच्या मूर्त्या होत्या. तर हा ठाण्यामधील देऊळकर कारखाना होता जो आपण एक्सप्लोर केला. यानंतर आपण अनेक कारखाने एक्सप्लोर करणार, खूप कारखाने एक्सप्लोर करणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर चॅनलमध्ये जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओंकार केळुसकर ब्लॉगला आपला सपोर्ट असू द्या. त्याच्या पुढे आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. आता ही ठाण्यातली व्हिडिओ होती. तर इथे येऊन तुम्ही नक्की गणपतीच्या मूर्त्या बुक करू शकतात. तर आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि अशाच व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलला कोण नवीन आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओंकार केळुसकर ब्लॉग आपल्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ हे घेऊन येत असतं. तर आतासाठी बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.